हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी बनवणार आहे मटर पनीर। तर त्यासाठी बघा इथं 200 ग्रामचं पनीरचं पाकिट आणलेलं आहे। तर आता याला मी काढून घेते आणि इकडे बघा मटर घेतलेले आहेत, इकडे घेतलेले कोथिंबीर, 2-3 काजू घेतलेत आणि टमाटर घेतले एक मोठं कापून आणि 2 कांदे घेतलेत मोठे मोठे कापून। तर चला मग आता करूया सुरुवात। तर बघा आम्ही डीमार्टला गेल्यावर आणलं होतं पनीर। अगोदर याला कट करून घेते बघा। जावा घे जा। तर आता सगळ्यात पहिले कढई ठेवल्या। आता याच्यामध्ये ना 1 चमचाभर तेल घालून घेते। तर आता या तेलामध्ये घालून घेते आणि परतून घेते। चांगलं परतून घ्यायचं। तर बघा थोडं थोडं हे करून घेतले पनीर, थोडंसं लालसर झालेलं आहे बघू शकता। आता याला मी काढून घेते। ह्याच कढईत थोडंसं तेल टाकून घेते मी आणि याच्यामध्ये कांदा तळून घेते। तर बघा कांदा चांगला तळलाय। आता याच्यामध्ये मी टमाटर घालून घेते। टमाटर घालून झालेला आहे, सोबतच ना हे 2-3 काजू बी घालून घेते। तर बघा मस्त असा भात तयार झालेला आहे आपला, बघू शकता किती छान झालाय। जिरा राईस वाटाणे घालून केलेला आहे, बघू शकता। तर बघा आपला मस्त असा जिरा राईस भात, याच्यामध्ये मी वाटाणे हे घातलेले आहेत, मस्त असा तयार झालेला आहे। कुकरमध्ये ना मला लक्षातच नाही अगोदर डाळ घालायची होती, डाळ घालायचं विसरल्यामुळे ना कुकरला लावायची आहे डाळ, त्याच्यामुळे मी काढून घेते। मस्त आपला जिरा राईस भात तयार झालेला आहे, तर बघू शकता। तर बघा मस्त असं आपलं टमाटर आणि कांदा चांगला तळलेला आहे। तर आता याला मी काढून घेते। तर आता याला मिक्सरला बारीक करून घेते मी। सुहानाचा मिक्स मसाला आणला मटर पनीरचा, तर याला एका वाटीत काढून घेते मी अगोदर। तर इथे कढई ठेवलेली आहे गरम करायला। आता याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेते। आता या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि मिक्स करून घेते चांगलं। तेल चांगलं गरम झालं बघा आपलं। आता याच्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, जिरे मोहरी चांगली तळू द्यायची आहे। अद्रक लसूण, तर आता लसूण आणि अद्रक छान तळले। तर आता याच्यामध्ये हा जो मसाला आहे तो घालून घेते मी वाटाणे आपल्याला। आता याच्यामध्ये थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट, तर धने पावडर, गरम मसाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। कोथिंबीर टाकून घेते थोडीशी तेलामध्ये आणि आता त्याच्यामध्ये हा सुहानाचा तर हा मसाला घालून घेते। तर आता सगळं चांगलं मिक्स झालं बघा, तेल सुटलेलं आहे छान असं। आता याच्यामध्ये पाणी घालून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये। चवीनुसार मीठ घालून घेते। तर आता याच्यामध्ये वाटाणे घालून घेते, त्याला शिजवून घेतले होते बघा। आता पनीर घालून घेते।
तर बघू शकता मस्त अशी आपली मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे. आता वरून थोडीशी कस्तुरी मेथी टाकून देते. कस्तुरी मेथीने ना मटर पनीरला टेस्ट छान येते. थोडीशी कोथिंबीर वरून. एक 10 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता तर बघू शकता 10 मिनिटं झालेली आहेत. त्यानंतर आपलं मटर पनीर छान असं शिजलेलं आहे. त्याची गिरवी पण बघा किती मस्त झालेली आहे. तर इकडं आपलं मटर पनीर तयार झालेलं आहे आणि इकडं आपला जिरा राईस भात पण तयार झालेला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.